हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटना. 25व्या एपिसोडच्या या विशेष भागात आपण भेटणार आहोत तितक्याच विशेष मुलांना, दिव्यांग कर्णबधिर मुलांना. कानांनी ऐकू येत नसून सुद्धा शिक्षण घेणं आणि पुढे जाणं ही तर कठीण गोष्ट आहे, पण तितकंच किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त कठीण आहे त्यांना शिकवणं. आणि हे सगळं जाणून घेण्यासाठीच आज आपण भेट देणार आहोत चेंबूर मुंबई येथील रोचीराम टी थडानी हायस्कूल फॉर हिअरिंग हँडिकॅप्ड या शाळेला. चला तर मग आधी भेटूया या शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम सावंत मॅडम यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. वेलकम टू आवर शो. मी तुमच्या शाळेबद्दल, तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या अचीवमेंट्स बद्दल एवढं ऐकलंय ना, भाग्यश्री मॅडम नेहमी मला सांगत असतात. तर मला खूप कौतुक वाटतं त्या मुलांचं आणि त्यांना शिकवणाऱ्या तुम्हा शिक्षकांचं, की त्यांच्यात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करून तुम्ही त्यांना पुढे घेऊन जाता. त्यामुळे हे सगळं तुम्ही कसं साध्य करता हे जाणून घ्यायची खूप इच्छा होती आणि उत्सुकता होती, आणि म्हणूनच आज आम्ही या शाळेला भेट द्यायचं ठरवलं. तर मला सांगा, ही शाळा कधीपासून सुरू झाली, किती वर्ष झाली? सगळ्यात पहिल्यांदा आमच्या शाळेत तुम्ही आलाय, तुमचं स्वागत शाळेतर्फे. आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छिन की जेव्हा 1987 साली हर्षू अडवाणी यांच्या प्रेरणेने ही शाळा चालू झाली आहे. आणि फक्त 10 मुलांनी शाळा चालू झाली होती आणि फक्त हिंदी मीडियमच होतं त्यावेळेस. पण आता या शाळेत हिंदी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून शिक्षण दिलं जातं आणि सध्या रोलवर 222 मुलं या शाळेत शिक्षण घेत आहेत. मॅडम मला सांगा की साधारण कुठल्या वयोगटातली मुलं या शाळेत येतात? शाळा चालू केली होती तेव्हा आमच्याकडे वयवर्ष 7, 8, 10, 12 या वयोगटातली मुलं यायची. पण आता पालकांमध्ये पण खूप अवेअरनेस वाढलाय, त्याच्यामुळे मुलांचं ऍडमिशन एज 2.5 ते 3 ज्या वर्षापर्यंत खाली आलेलं आहे. पण मग त्यांना पोर्शन कुठला असतो? म्हणजे रेग्युलर 1ली ते 10वीचा पोर्शन असतो का त्यांच्यासाठी काही वेगळा डिझाईन केलेला असतो? नाही, यांच्यासाठी कुठलाही वेगळा पोर्शन नसतो आणि म्हणजे शिक्षण तज्ञांच्या मध्ये तो वेगळा असायला पण नको. फक्त या मुलांना शिकवण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. म्हणजे जर रेग्युलर मूल शाळेत जातं तेव्हा त्याच्याकडे कमीत कमी 3000 शब्दांची व्होकॅब्युलरी असते. पण जेव्हा कर्णबधिर मूल शाळेत ऍडमिशनला येतं तेव्हा त्याच्याकडे झिरो वर्डची व्होकॅब्युलरी असते. आणि मग या मुलांना शिकवलं कसं जातं, म्हणजे कुठली पद्धत असते? या विद्यार्थ्यांना जसं मी म्हटलं की ज्या वेगळ्या मेथड्स वापरल्या जातात, तर त्याच्यामध्ये ओरल आहे, टोटल कम्युनिकेशन आहे किंवा साइन लँग्वेज आहे, अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. मॅडम, या मुलांना शिकवायच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आम्हाला बघायला मिळतील? हो, नक्कीच त्या तुम्हाला बघायला मिळतील. आणि माझ्या मते जर तुम्ही त्या पद्धती बघितल्या तर तुम्हाला आमच्या फील्डविषयी जास्त माहिती देखील मिळेल. आणि मी रिक्वेस्ट करीन, भाग्यश्री ताई आहेत यांचे जर वर्ग तुम्ही बघितले तर नक्कीच तुम्हाला मी जे आता जे पण काही इथे थिअरी सांगितली त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला वर्गावर्गात बघायला मिळेल. करेक्ट. तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम अँड नाईस मीटिंग. थँक्यू अँड यू आर ऑलवेज वेलकम. आता आपण भेटणार आहोत भाग्यश्री मॅडमना. भाग्यश्री मॅडम या गेली 24 वर्ष या शाळेमध्ये अविरतपणे आणि पॅशनेटली या मुलांसाठी काम करत आहेत. या मुलांचं जास्तीत जास्त भलं कसं होईल हाच विचार त्यांच्या मनात असतो. आणि जेव्हा जेव्हा या त्या शाळेविषयी बोलतात तेव्हा माझी मुलं, माझ्या मुलांचं असं झालं, माझ्या मुलांना अवॉर्ड्स मिळाले असा उल्लेख सतत त्या करत असतात. पोटच्या मुलांप्रमाणे त्या याच्यावर माया करतात. तर त्यांच्या या कार्याचा आढावा आपण घेणार आहोत आणि हे सगळे अनुभव आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. तर भेटूया भाग्यश्री वर्तक यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. 25व्या एपिसोडच्या या विशेष भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. तर मला सांगा की कर्णबधिर मुलांसाठी काम करायचं ही प्रेरणा तुम्हाला कशी काय मिळाली? तसं असं झालं, माझा चुलत भाऊ आहे ओंकार जोशी, तो जन्मापासून कर्णबधिर आहे. अच्छा. आणि म्हणजे आता माझं काय झालं, BCom शिक्षण झालं, नंतर मी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट करून झाला माझा. ओके. सर्टिफिकेट कोर्स ऑफ जर्नलिझम झालं. अच्छा. आता काय करू, तर मला आई म्हणाली अगं मग याच्यासाठी काहीतरी काय नाही करत आहे. बरोबर आहे. आणि तसंही हा कोर्स ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचा होता. अच्छा, म्हणजे कुठलाही ग्रॅज्युएट कोणताही BA BCom काही चालतं त्याला. अच्छा. त्याच्यामुळे मग काय करायचं म्हणून मी या कोर्सकडे वळले. अच्छा. आणि ती दिशा जी आता मला आयुष्यात ती दिशाच मिळून गेली या कर्णबधिर मुलांसाठी काम करायची. बरोबर. पण मग तुमच्या शाळेत समाजातल्या कुठल्या वर्गातली साधारण मुलं येतात?
सगळी मुलं शक्यतो म्हणजे आपण म्हणतो झोपडपट्टी एरिया अशी सगळी म्हणजे एकदम निम्न स्तरीय सगळी मुलं आहेत. एखाद दुसरं तुम्हाला मिळेल की जरा चांगल्या बिल्डिंग मध्ये राहतोय, त्याच्याकडे गाडी वगैरे आहे, एखाद दुसरं मुलं आहे. पण मग जेव्हा पालक मुलांना घेऊन पहिल्यांदा शाळेत येतात तेव्हा त्यांचा ऍटिट्यूड कसा असतो? पहिली गोष्ट अशी आहे की त्यांना आपला मूल करणं बधीर वगैरे आहे यातलं अवेअरनेस हा प्रकार शून्यच आहे. अच्छा. ते काय करतात, शाळेत आणायचंय, गेट पण आत मुलाला सोडायचं, त्याला बाय करायचं आणि निघून जायचं, एवढंच त्यांना वाटतं. म्हणजे त्यांना वाटतं शाळा म्हणजे पाळणार, आणि हीच लेवल अजून आपण 10वीपर्यंत पण बघतो. अच्छा, मी तेच विचारणार होते की पालकांना म्हणजे या मुलांना कसं हँडल करायचं, याचा काही वेगळा गायडन्स किंवा ट्रेनिंग देतात? करणं बधीर मुलं आहे, यांना शिक्षण द्यायला उजळणी खूप महत्वाची असते. बरोबर. या मुलांसाठी वेगळी परिस्थिती असते हे त्यांच्या पालकांना माहित नसतं. मग आम्हाला त्यांना सांगायला लागतं की तुम्ही येऊन बसायचे, 8 दिवस बसा. मग थोडं अगदी नवीन मुलं असली तर त्यांना रोजच यायला सांगतो. आणि नाहीतर जरा मोठी मुलं झाली की साधारणतः बालवर्ग 4 पर्यंतची झाली की महिन्यातनं 2 दिवस येऊन बसलं तरी चालेल. आणि एक कर्णबधीरत्व सोडलं तर ही मुलं कशी असतात, म्हणजे बाकीचं त्यांचं अगदी नॉर्मल. छान उदाहरण सांगायचं झालं तर माझ्याकडे एक निधी म्हणून मुलगी आहे. त्या दिवशी ती तिच्या शिक्षिकेला सांगत होती लडका हुआ, भाईस को लडका हुआ. आम्ही पण आश्चर्यचकित झालो. ती म्हटलं हिला कसं एवढी माहिती की म्हशीला, गावातल्या म्हशीला मुलगा झाला वगैरे म्हटलं. ती आणि 2 दिवसांनी तिची आई शाळेत आली होती. आम्ही विचारलं अरे इसको इतना कैसे मालूम? तर आई म्हणाली ताई जास्त काही नाही म्हणे, ते बैस वगैरे नाही, तिच्या मावशीला मुलगा झालाय आणि तिला ती मावशी आवडत नाही म्हणून बैस. आणि मग तिला आम्ही बोलावलं, म्हटलं दीदी किसको लडका बेटा. ती इतकी खुदकन असली, म्हणजे ती आयडिया काय की आपल्याला चिडवते. त्यांचा विचार करणं वगैरे प्रवृत्त्या सगळ्या आपल्या नॉर्मल मुलांसारख्या. हल्ली आपण म्हणतो की माणसांमधला संवाद हरवला, पण या मुलांमध्ये तर संवाद ऐकण्याची क्षमता किंवा साधनच नाही. तर मग त्यांच्याशी सुरुवातीला तुम्ही संवाद कसा साधता? आपल्याकडे साधारणतः 4 पद्धती अस्तित्वात आहेत. अच्छा. जसं मी स्वतः प्रशिक्षण घेतले त्याला म्हणतात ऑरल कम्युनिकेशन. म्हणजे आपण आता बोलतोय, ऐकतोय ती पद्धत. दुसरी एक असते टोटल कम्युनिकेशन किंवा साईन सिस्टीम. ओके. तिसरी एक आहे एव्हीटी म्हणून. आता एक नवीन असं आपल्याकडे झालं की कॉक्लिअर इम्प्लांट म्हणून कानामागचं ऑपरेशन होतं, त्याच्या थ्रू मूल ऐकू येत. पण आता कसं, आता मला इंग्लिश समजतं, राईट, मला बोलता येत नाही, असं त्यांना आवाज ऐकू येतोय मला. आता आपल्या दोघींसाठी आपण उदाहरण दिलं की इकडे हा माणूस जपानीत काहीतरी बोलतोय, आपण ऐकतोय सगळं, पण अर्थ आपल्याला लागत नाही, काय आपण शिकलो नाही. बरोबर आहे. हे सेम उदाहरण या मुलांमध्ये होतं, ज्याचं एव्हीटी त्याला म्हणतात. त्यांना ऑडिटरी वर्बल ट्रेनिंग द्यायला लागतं. हे साधारणतः 1 वर्षभर चालू असतं. आणि एक चौथं आहे साईन लँग्वेज. आता जसं मी तुम्हाला सांगते की 24 वर्षापूर्वी जेव्हा कोर्स केला तेव्हा साईन लँग्वेज हे फार मोठे प्रस्त तेव्हा नव्हतं. आम्ही कोर्स केला तेव्हा आमच्या प्रिन्सिपल त्या होत्या कुंदाताई दळवी. म्हणजे जे तू माझं पहिल्यांदा कौतुक केलंस तर मी त्या बाई, ते माझ्या गुरु आहेत. ती बाई आमच्यासाठी एवढी स्ट्रिक्ट असायची आणि आम्हाला गंमत सांगत होता, गमतीशीर भागच आहे की ट्रेनिंग जेव्हा आम्हाला सिलेक्शन होतं, इंटरव्ह्यूत त्यांनी सांगितलं मी तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन देते, 1 वर्ष लग्न करायचं नाही. अशी गमतीशीर का तर आज तुम्ही मला निवडले, मग मला निवडलं ती, मग माझं लग्न ठरलं, मी निघून गेले, दुसऱ्याची जागा अडवते, राईट. आता एक इंटिग्रेशन म्हणून पार्ट असतो. जेव्हा आपण शिकवतोय मुलांना, एखाद्या मुलाची ऐकण्याची क्षमता चांगली आहे, तो बोलू शकतोय, समज चांगली आहे त्या मुलाची, अशा वेळी आपण त्याला म्हणतो की तू या बाकीच्या मुलांबरोबर नको, नॉर्मल शाळेत, त्याला इंटिग्रेशन असं म्हणतात. अच्छा. तर ती माझ्या लेवल झालेली असं आपल्याला वाटलं पाहिजे. पण तिथं आम्हाला असं वाटतं की तुझं इकडे नुकसान नको होऊ नये, तो निदान त्या शाळेत जाऊन बोलायला शिकतोय. तर ही मुलं बोलणं फार अवघड असतं जरा. असं माझ्या हातातनं साधारणतः 20 मुलं मी इंटिग्रेट केली. मुलांचं काय करू. बरोबर. अशा वेळेस मला माझ्या नशिबाने डॉक्टर दत्तप्रभा घाटे मॅडम आहेत, त्या एज्युकेशन डिपार्टमेंटच्या हेड होत्या आलिया जंगमध्ये. तर त्यांनी सांगितलं की आपण एक नवीन पद्धत मला हे करायची इम्प्लिमेंट, त्याला म्हणतात टोटल कम्युनिकेशन किंवा सायन्स सिस्टीम. अच्छा. म्हणजे माझी शिकायची तयारी आहे. कारण हे टोटल कम्युनिकेशन म्हणजे काय असतं, आता मी तुम्हाला सांगते 3 पद्धतीने मी तुम्हाला आता साधारणतः सांगते की तुझं नाव काय आहे. ओके. तुझं नाव काय आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर द्या. माझं नाव ज्योती आहे. राईट. हे आता मी तुमच्याशी बोलून केलेलं आहे. आता मी जी साईन लँग्वेज मी स्वतः शिकलेली आहे त्याच्यात कसं होतं, मग आता ही खूप तुम्हाला एक समाजातला कळेलच असं नाही, राईट. आता माझं टोटल कम्युनिकेशन पूर्ण वाक्य कसं होतं बघा, तुझं नाव काय आहे,
आता मी तुम्हाला प्रश्न विचारल्यामुळे प्रश्नचिन्ह समोर आहे. अच्छा. हा, तर ते व्याकरणाच्या पण खुणा आणि प्रत्येक शब्दाला प्रत्येक अक्षराला खुणा, त्याचं हे एक वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं लॉस वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर सिव्हिअर मध्ये असतो, प्रोफाऊंड मध्ये असतो, स्टोन डेफ पण एखादा असू शकतो की त्याला काहीच आवाज ऐकू येत नाही, आणि काही जण पार्शियल असतात. मग अशा वेळी मी जेव्हा बोलते, मी फक्त खून नाही गेले, मग तुझं नाव काय आहे, मी बोलते, बोलणारा माझा लिप रिडिंग ऐकणार ऐकतोय, ज्याला थोडं ऐकू येत आहे तो बघतोय, लिप रीड करतोय, आणि ज्याला ऐकू येत नाही तो माझ्या खुणा बघतोय. तर ते सगळं त्यांना व्हिज्युअली मिळतं. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये येतं. तिन्हीचं म्हणा, ऑर्डिनरी पण येतं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे मी लिहिते पण, मी रायटिंगचं पण त्यांना प्लस पॉईंट मिळतं त्याच्यामध्ये. हे एकत्र करून शिकवलं की प्रत्येकाचा स्वतःचा फायदा उचलला जातो त्याच्यामध्ये. आता आपण याचं प्रात्यक्षिक बघूया. ओके, चल. पान नंबर 63. धड्याचं नाव काय आहे? चूक कोणाचे? हा, 7वी मध्ये शिकणारा गरीब व पोटकरू मुलगा होता. तो पहाटे लवकर उठून घरोघरी वर्तमानपत्र टाकतो. आता या एका इकडे बघा, धनंजयला बोलता येत नाही, ज्या खुणा करते त्याला कळतात त्यावेळेला. ओके, खुणा करून बोल. पहाटे लवकर उठून काय करतो? 4 वाजता उठतो, 4 ते 5. आणि काय करतो? काम काय करतो? वर्तमानपत्र घरोघरी. आवाज ऐकू. शिकवणारा नाहीये, शिकणारा. आता तुम्हाला फरक जाणवला असेल, या मुलाचा लॉस कमी असल्यामुळे तो थोडं बोलू शकतो, पण हा धनंजय त्याचा लॉस जास्त आहे, त्याच्याने त्याला फक्त पुन्हा शिकवलं आहे हॉस्टेलमध्ये, त्याच्यामुळे तो सायन्सवरती आहे. त्याच्याप्रमाणे ही जी टोटल कम्युनिकेशन किंवा आम्ही त्याला सायन्स सिस्टीम म्हणतो, ही पद्धत या कारणासाठी विकसित केली गेली आहे की प्रत्येक मुलाला जे त्याची अपेक्षा आहे त्याप्रमाणे त्याला शिक्षण देणं. कॅमेरामन अपर्णाताईचं नाव सुद्धा आता ही मुलं तिला शिकवणार आहेत, तिचं स्पेलिंग बघूया कसं शिकवतात ते. ओके मुलांना, आता गंमत म्हणून एक सांगते. आता मी पुण्या ट्रिपला जाऊन आलो, पुण्याला गेलो, ही सगळी मुलं रात्रभर झाली, इतक्या गप्पा सांगायच्या वेळेला झोपा थोडा वेळ येतो तुम्ही असं, आणि आम्हाला बाहेर आवाज नाही, त्याच्या पुन्हा साईन नाही. गंमत म्हणजे अंधारात पुन्हा. आता ही मुलं अजून स्मार्ट आहेत, नवीन आलेत, ती मोबाईलचा उपयोग करतात. आता मोबाईल मध्ये पण एक छान त्यांनी नवीन ऍप टाकलंय, INO म्हणून. अच्छा, हा, त्याच्या थ्रू ते आपण असं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जसं म्हणतो ना, ते दिसतात, ते एका तरी खुणा करतात. अच्छा, व्हिडिओ कॉल. आता साईन लँग्वेजचा मोठा फायदा कसा होतो सांगतो तुम्हाला. आता आपल्या जेव्हा शाळेत फंक्शन्स काही असतात तेव्हा मला मी इंटरप्रिटिंग करते, म्हणजे पाहुणे काय बोलतात ते मुलांपर्यंत पोहोचवचं काम करते. बरोबर, मग ते मी साईननी करते, कारण साईन लँग्वेज ही सगळ्या डेफ मुलांची मातृभाषा आहे. त्याच्यामुळे मुलांनाही सोपं जातं, कारण पाहुणे बोलत राहतात, पाहुणे मला जे बोलू ना, कळेल ना, तो बोलत नाही आहे. आणि तुमच्या शाळेने सादर केलेलं सायलेंट नॅशनल अँथम, मूक राष्ट्रगीत, हे खूपच गाजलं, तर त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं. माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे ती. ही कल्पना कशी काय सुचली? नाही, आता आमच्याकडे ते मुद्रा कंपनीच्या थ्रू क्रोम पिक्चर्स म्हणून ते लोक आमच्याकडे आले होते, तर त्यांना 250 मुलं एकूण राष्ट्रगीतासाठी हवी होती. त्यांच्या मनात होतं की देशभक्ती की कोई भाषा नाही होती, ते डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून त्यांना राष्ट्रगीत आपल्या मुलांचं बसवायचं होतं. तर 5 डिसेंबर 2010 रोजी डॉन बॉस्को शाळेमध्ये सगळं शूटिंग घेतलं गेलं. आणि मी महत्वाची व्यक्ती म्हणजे संगीता गाला म्हणून एक आहे, ती स्वतः डेफ आहे व्यक्ती. हा, तिने या खुणा बसवल्या सगळ्या. हा, आणि मग तिने मला शिकवल्या. माझी मी 149 मुलं घेऊन तिकडे गेले होते, आणि मग तिला म्युझिक ज्या तर मला सांगते तिला ऐकू येत नव्हतं म्युझिक, त्याच्यामुळे क्रेनवरती मीच उभी राहिले, टेबलावरती मीच उभी, कारण मला खुणा येत होत्या. आणि मग 2011 मध्ये 15 ऑगस्टच्या निमित्ताने NDTV होते आणि पहिलं आमचं राष्ट्रगीत सादर झालं सेट वरती. इकडे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, शबाना आझमी, हर्ष भोगले, ही 4 व्यक्ती इकडे आलेल्या होत्या. आणि सगळ्यात कौतुक म्हणजे अमिताभ इतके 4 मुलांचे रमून बोलवते, खूप कौतुक, मुलांनाही एकदम कौतुक, मारून असेल त्यालाही झालं असेल. आणि मग तो जो सिलसिला चालू झाला तो आता सौरव गांगुली पर्यंत येऊन थांबलाय. तर APJ अब्दुल कलाम आले होते,
आणि त्यांचं खूप महत्वाचं तुम्हाला सांगते की ते स्टेजवरती आले, त्यांनी बघितलं की आम्ही असं तिकडे कडेला बसलो कुठेतरी, त्यांनी आधी आम्हाला बोलवलं म्हणजे समोर येऊन बसा. अरे वा, फार काही कौतुकास्पद मला वाटतं की हा एवढा मोठा माणूस त्याच्या लोक तो आमच्याकडे त्याचं लक्ष गेलं. मग मी तिकडे इंटरव्ह्यू केलं ते काय भाषण करतात त्याचं. ते झालं ते राष्ट्रगीत सादर झाल्यावर ते जेव्हा निघून जायच्या आधी त्यांनी मुलांना बोलवलं असते फोटो हवाय. अरे वा. आणि नंतर ते आमच्या डायरेक्टर सरांना असणारे सरांना म्हणाले आजचा त्यांनी आज का मेरा दिन भर गया, मी तृप्त झालो या मुलांचं राष्ट्रगीत बोलून. माझ्याकडे आता हे सगळे अवॉर्ड वगैरे पेक्षा खूप महत्वाचं आहे. स्मृती इराणी आली होती. आता स्मृती इराणीचं एक खास तुम्हाला उदाहरण सांगते. मग नेहमीप्रमाणे मी आपल्या मुलांना सांगायला गेले कुणा करायला रुको म्हणाली, म्हणजे मालूम आहे येते. मग सलमान खान बरोबर झालं. सलमान खानची अजून मजा सांगते. मी ते समोर मुलांना राष्ट्रगीत खुणा करायला लागतं, त्यांना म्युझिक ऐकू येत नाही, सांगितलं असं. मी इथनं सुरुवात केली, तिथनं सलमान खान पण आमच्या मुलांबरोबर कॉपी करत असेल. सलमान खानचं वैशिष्ट्य म्हणजे सलमान खान फाउंडेशन याच्या थ्रू आपल्या हिअरिंग एड मुलांना मशीन्स मिळतात. तो खूप मदत करतो या हिअरिंग एड मुलांना, सगळ्या लॉसवाल्या मुलांना. विनोद तावडे जे आमच्याकडे शाळेत लेटेस्ट आलं राष्ट्रगीत, आम्ही खालती उतर असताना आम्हाला म्हणाले या इकडे सगळेजण मला ABCD शिकवा. त्याचे सगळ्या पेपर मध्ये फोटो आलेत मुलांचे. मुलं आमची आपोआप फेमस होत गेली राष्ट्रगीतामुळे. मी नक्की त्या संगीताकाराची आभारी आहे, मुद्रा कंपनीची आभारी आहे, त्यात आम्हाला एवढा मोठा चान्स त्यांच्यामुळे मिळाला. त्याचं एखादा व्हिडिओ क्लिपिंग किंवा काही झलक असं आम्हाला बघायला मिळेल. हो नक्की नक्की. सुंदर होतं राष्ट्रगीत मध्ये मन हेलावून गेलं आणि देशभक्तीला भाषा नसते हे अगदी अनुभवायला मिळालं याच्यातून. आणि माझा पण हा खरंच ग्रेट अनुभव आहे. मी याच्यात थोडं ऍड करू इच्छिते. नक्कीच. कान्स फेस्टिवल जो चित्रपट महोत्सव असतो ना त्याच्यामध्ये आपल्या राष्ट्रगीताला 3 मेडल्स मिळाले. म्हणजे फ्रान्सला जो असतो. अच्छा. अरे वा. म्हणजे फक्त भारतभरातल्या नाही तर मला म्हणूया आपण जगभरातल्या लोकांना हेलावून सोडलेलं आहे या राष्ट्रगीताने. सिम्पली ग्रेट. खरंच छान. आपल्या या गप्पा तर खरं संपूच नाही असं वाटतंय, पण वेळेअभावी आपल्याला आज इथे थांबायला लागतंय. पण पुढच्या भागात पण तुम्ही यावं आणि आमच्याशी गप्पा माराव्यात, तुमचे अनुभव शेअर करावे अशी मी तुम्हाला विनंती करते. जरूर. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम कसे राबवले जातात, त्यांच्या व्यंगावर मात करून त्यांनी मिळवलेले अनेक प्रेस्टिजियस अवॉर्ड्स आणि ती स्वतःच्या पायावर कशी उभी राहतात, शिक्षण संपल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना कसं मार्गदर्शन केलं जातं, हे सगळं आपण पुढच्या भागात बघणार आहोत. शिवाय मिरची अँड माईन या आगळ्या वेगळ्या रेस्टॉरंटबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, तर ही मुलं तिथे कशी पोचली हे सुद्धा आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. तेव्हा बघायला विसरू नका आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटनाचा पुढचा भाग भाग्यश्री मॅडम बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.